हां इथे भर घालायची मग होणार ते. चला आज फेरफटका मारू गावात. इकडून जा खालून जाऊया. गोल्डी बांधवांना जायचं आपल्याला. हां तिथून बाहेर काढलं पाणी. पावसात पाहिलंच असेल पूर्ण हिरवंगार आणि उजवीकडून पाणी वाहत असतं. त्याला आम्ही चर असं बोलतो. चरातून पाणी जातं पूर्ण वाहत. जा पुढे चल. ती घाई याला जायची. सरळ चल सरळ सरळ. आज आपण चाललो आता प्रणय मिराशी यांच्या घरी. गोल्डीस कुठे पळतोयस? सुंदर अशी संध्याकाळ एप्रिल महिन्यातली. आता सगळीकडे सुख आहे. पण 2 महिन्यामध्ये तिकडे सगळीकडे गार शेतीची कामं चालू होतील. ढग देखील क्लिअर आहेत एकदम. आणि हे आपले काजूचे झाडं एकदम क्लिअर आकाशात. आजची स्वारी आमचे बंधुराज प्रणय मिराशी यांच्या घरी. भरपूर वेळा त्याला बघितला असेल ब्लॉगमध्ये, तो देखील असतो. तर आज मम्मी आणि मी त्याच्या घरी चाललो आहे विथ गोल्डी. पोरं खेळतात. मस्त बाग दिसते. हां बघू. पाण्या बघत तरी व्हिडिओ आऊस कचरो काढता का? चला चला चला. आमच्या प्रणय मिराशी आणि प्रणित मिराशी यांचं घर. आंब्याचं झाड. आंबे पण धरलेत. फणस दारात आणि काजूचं सुद्धा झाड. तिन्ही झाडं आणि काडे सुद्धा. दोन तीन चार. एक गाय 2-3 पाडी. हे छोटं बघता. काय झाला? ही आहे लाकडाची खोप. ह्याच्यामध्ये लाकडं साठवली जातात कोकणात अशा प्रकारे. म्हणजे पावसात देखील 12ही महिने लाकडं वापरता येतील. हे घर आहे. बाकी साईडला इथे देखील आंबे आहेत. कोंबड्या फिरत आहेत. आंबा पडला खाली. कोंबड्याचा दंगा चालू आहे फुल. कोंबडं मागे लागलो कोंबडीच्या. त्याच्यामुळे दंगो एवढं. काय हो तिकडे भरपूर आहेत.
आपल्या इतर झाड आहे ना ते नारळांना पाणी घालायला आलो आपण. गोल्डी चल इकडे. संध्याकाळी आता हाय तोपर्यंत पाणी घालून घ्यायचं. नंतर इथे टाकी बसूया कुठेतरी, अजून पाणी जायला पाहिजे. असं हे घर आहे, प्रत्येकाचा वेगळा पार्ट आहे. एक वरचा लेप आणि आमचा खालचा, आणि माझा टपोर आहे तो सार्वजनिक, म्हणजे कॉमन भाग. कॉमन तो वडिलोपरिचित असल्यामुळे आजोबांनी, म्हणजे तुमच्या देखील घरामध्ये असेल बघणाऱ्यांच्या, आजोबांनी पंजोबांनी घर बांधलं, पण त्याच्यानंतरची पिढी एवढी सपशेल फेल गेली. म्हणजे कोण? आमच्या वडील काका त्यांची गँग. म्हणजे तुमच्या घरात देखील सेम असणार आहे की आजोबाच्या नंतरची पिढी एवढी सपशेल फेल गेली की त्यांनी काय कमवलंच नाही आयुष्यात. मग शेवटी प्रत्येकाने आपापली घरं वेगळी वेगळी करून घेतल्याने असं. कोणी वर घर बांधलं, कोणी घरात घर बांधलं, सेपरेट घरं करून घेतल्याने असं. पण जुन्या माणसांचे जे विचार होते पूर्वज, जसे माझे आजोबा किंवा पंजोबा, त्यांनी मेहनतीने घर बांधल्याने, पण त्याच्यानंतरची जी पिढ्या आल्या त्या पिढ्यांनी जरा वाटोळा करून टाकला नाही सगळ्यांनीच. आणि ह्या आता प्रत्येक घरात याच गोष्टी आहेत. प्रत्येक घरात तुमच्या देखील घरात चेक करा, सेम असणार आहेत की तुमच्यानंतरची पिढी, वडिलांची बरोबरची जी पिढी असेल, वाटप करून घेतल्याने असतील. 4 झाडं स्वतःची, 4 घरं म्हटलं, 1 घर आपलं. स्वतः काही कमवलं नाही किंवा काही स्वतः झाडं लावली नाहीत, पण जे वडिलोपरिचित त्याच्यावरून भांडणं करत बसतात असं. आता ही जी झाडं आहेत ही वडिलोपरिचित नाहीत, म्हणजे पुढच्या पिढीचे आहेत. वडिलांनी आमच्या समोर लावली आहेत, आमच्या समेत लावलेली आहेत, आम्हाला सांगून लावली आहेत, आणि ही आमची स्वतःची झाडं आहेत. म्हणजे कधी मी, कधी भाऊ अशी झाडं लावतो. काजूची बाग आहे, आंब्याची बाग आहे. ही वडिलोपरिचित नाही, म्हणजे कसं आजोबांपासूनची नाही आहेत. ही आम्ही आमची विकत घेतली, आम्ही असताना घेतली, वडील हयात असताना घेतलेली आहेत गोष्टी. त्यामुळे आता आम्ही स्वतः सांभाळतो आहे, आणि आमच्यासोबत आमची पोरं देखील हे बघतात आतापासून. पोरं, आमचा कुत्रा पण बघतो आहे. कुत्रा कुठे गेला बघायला लागेल. बायो बायो बायो, आमचा बायो पण बघता. आणि आता पाणी घालायचा कार्यक्रम चालू आहे. तर जेव्हा होईल तेव्हा आपण घर बांधून घ्यायचं. घर बांधताना देखील उंगल्या करणारे भरपूर लोक असतात. असंच बांधू नका, तसंच बांधू नका, सार्वजनिक घर आहे, लायला आपडी असतात. एवढं टेन्शन नाही घ्यायचं. आपलं हा एवढं घर आहे, एवढं बांधून घ्यायचं. ते तिकडचं एकाचं आहे, ते तिकडचं दुसऱ्याचं आहे, हे तिसऱ्याचं आहे, हे चौथ्याचं आहे, आणि हा मधला जो भाग आहे तो कॉमन आहे. असं कोकणातली ही घरांची अशी अवस्था आहे. प्रत्येक घरात असंच आहे, कॉमन घर. त्याला फाटे फुटत जातात. जसे जशा पिढ्या वाढतात तसे पिढ्यावरतून लोक एका कोपरा घेऊन त्याचं घर बांधत चाललेत. आता आलो आहे वैभववाडीत दुपारी. वैभववाडीच्या समोरच इथे साईकृपा पान शॉपच्या बाजूला सुंदर असं लिंबू पाणी मिळतं, म्हणजे लिंबू सोडा. मला लिंबू सोडा पियाला लागला. आनंद साहेबांनी मी आलो आहे, ते लिंबू पाणी पिणार, मग घरी जाणार फिरत 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 फिरत.